नमस्कार स्वामी भक्तो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या आयुष्यात आत्ता चालू असेल. कदाचित तुम्ही सध्या एखाद्या नात्यामुळे खूप त्रासात असाल. तुमच्या मनात खूप प्रश्न असतील. तुम्ही विचार करत असाल हे नातं जपावं की सोडून द्यावं, कारण तुमचं एक मन म्हणतं की नातं आहे जपायला हवं, पण दुसरी बाजू मनाची सांगते हे नातं मला रोज तोडत आहे. आणि अशा वेळी माणूस खूप गोंधळून जातो. मित्रांनो, नातं म्हणजे काय? नातं म्हणजे आधार, नातं म्हणजे प्रेम, नातं म्हणजे मनाला शांतता देणारी गोष्ट. पण जर एखादं नातं तुम्हाला रोज त्रास देत असेल, तुम्हाला कमीपणा दाखवत असेल, तुमच्या भावनांची किंमत करत नसेल, तर त्या नात्याचा विचार करायला हवा. कारण नातं तुमच्या आयुष्याला अजून सुंदर बनवण्यासाठी असतं, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नाही. आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही. काही लोक येतात, थोडा वेळ राहतात आणि निघून जातात, पण ते जाताना आपल्याला एक मोठा धडा देऊन जातात. कधी ते आपल्याला शिकवतात कोणावर विश्वास ठेवावा आणि कधी ते शिकवतात कोणापासून दूर राहावं. खूप लोक एक मोठी चूक करतात. ते एखाद्या व्यक्तीवर इतकं प्रेम करतात की स्वतःलाच विसरून जातात. त्यांना त्या व्यक्तीचा आनंद महत्त्वाचा वाटतो, पण स्वतःचा आनंद, स्वतःची शांतता, स्वतःचा आत्मसन्मान सगळं मागे पडतं. मित्रांनो, हे प्रेम नाही, हा स्वतःवर अन्याय आहे. जर एखादी व्यक्ती तुम्हाला रोज दुखवत असेल, तुम्हाला समजून घेत नसेल, तुमच्या भावना दुर्लक्षित करत असेल, तर त्या नात्याला जपणं म्हणजे स्वतःला दुःख देणं आहे. आणि आयुष्यभर स्वतःला दुःख देत जगणं हे कोणासाठीही योग्य नाही. काही लोक म्हणतात नातं सोडणं चुकीचं आहे, नातं तोडणं पाप आहे. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, जर एखादं नातं तुमचं मन रोज तोडत असेल, तुमचा आत्मसन्मान नष्ट करत असेल, तुमचा आत्मविश्वास संपवत असेल, तर ते नातं धरून ठेवणं हे योग्य आहे का? नाही ना. कारण स्वतःला वाचवणं कधीही पाप नसतं. कधी कधी भांडण करण्याची गरज नसते, वाद घालण्याची गरज नसते, फक्त शांतपणे हळूहळू दूर जाण्याची गरज असते. कोणावर राग न ठेवता, कोणावर द्वेष न ठेवता, फक्त स्वतःच्या मनशांतीसाठी. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य खूप मोठं आहे. एका व्यक्तीमुळे किंवा एका नात्यामुळे तुमचं आयुष्य थांबायला नको. जगात अजून खूप लोक आहेत जे तुम्हाला समजून घेतील, तुमचा सन्मान करतील, तुमच्यावर खरं प्रेम करतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं. तुम्ही कोणासाठीही कमी नाही. तुमचं मन मौल्यवान आहे, तुमचा वेळ मौल्यवान आहे, तुमचं आयुष्य मौल्यवान आहे. म्हणून ज्या लोकांना तुमची किंमत नाही त्यांच्यासाठी स्वतःला तोडू नका. मित्रांनो, कधी कधी काही नाती सोडणं हाच आयुष्यातला सर्वात योग्य निर्णय असतो. कारण तेव्हा तुम्ही कोणाला सोडत नाही, तुम्ही स्वतःला वाचवत असता. आणि जेव्हा माणूस स्वतःला वाचवतो तेव्हा त्याचं आयुष्य हळूहळू पुन्हा सुंदर बनायला सुरुवात होते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडासा जरी स्पर्श करून गेला असेल, जर या शब्दांमध्ये तुम्हाला तुमचं आयुष्य दिसलं असेल, तर हा व्हिडिओ लाईक करून तुमचा प्रेमाचा आशीर्वाद जरूर द्या. आणि अशाच प्रकारचे मनाला आधार देणारे, आयुष्याला दिशा देणारे, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. या सुंदर स्वामी परिवाराचा भाग बनण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.